स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॅपकट ओपन करण्यासाठी VPN ची गरज लागणार आहे। त्यासाठी आपल्याला सिक्युअर VPN डाउनलोड करून घ्यायचा प्ले स्टोरवरून आणि तो आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सिंपली या कनेक्ट बटनावर क्लिक करून हा VPN कनेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बॅक निघून आपल्याला कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे। आता न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे। फोटोजमध्ये ब्लॅक PNG आपली PNG आणि इमेज दिलेला आहे। त्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला बीटमार्क व्हिडिओ प्लस त्यामध्ये सॉन्गही दिलेला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ आहे तो इथं आपल्याला काय करायचं, सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं तुम्हाला बीटमार्क करायचे आहेत। इथं तुम्हाला बीटमार्क करण्यासाठी तुम्हाला जे काउंट दिलेलं आहे तिथं तुम्ही अशा प्रकारे बीटमार्क करू शकता। तर सगळ्यात पहिला जो बीट आहे तो तुम्ही बघू शकता, इथं आपल्याला ग्लो होताना दिसून येणार आहे। जिथं ग्लो होईल तिथं आपल्याला पहिला बीट आहे अशा प्रकारे इथं आपल्याला स्प्लिट करायचं आहे। आता स्प्लिट केल्यानंतर अशाच प्रकारे जिथं ग्लो होईल तिथलं आपल्याला बीटमार्क अशा प्रकारे इझी वेमध्ये करून घ्यायचे आहे। आणि अशा प्रकारे शेवटपर्यंत बघू शकता आपण इथं बीटमार्क आहे तो इझी वेमध्ये अशा प्रकारे करून घेणार आहोत। तर इथं अशा प्रकारे बघू शकता बीटमार्क झालेला आहे। त्यानंतर अशा प्रकारे जिथं ग्लो होतोय 6 नंबरला इथं ग्लो होतोय, त्यानंतर बघू शकता 7वा बीट आहे तर अशा प्रकारे ग्लो होतोय। तर जिथं ग्लो होईल तिथं सिंपली बीट म्हणजे स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला या लेअरचे 2 भाग करून घ्यायचे म्हणजे बीटमार्क इझी वेमध्ये होऊन जाते। तर अशाच प्रकारे बघू शकताय इथं आपल्याला लास्ट बीट आहे ते अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। आता अशा प्रकारे बीट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, आता या लेअरमध्ये तुमचा इमेज कसा रिप्लेस करायचा त्यासाठी ती लेअर सिलेक्ट करायची आहे आणि हे ऑप्शन स्क्रोल करत इथं तुम्हाला रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल। तर रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे इमेजमध्ये यायचं आहे आणि फोटो सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय। इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून इथं आहे तो इमेज आहे तो रिप्लेस करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे काय करायचं, तुमच्या फोटोचा इथं अशा प्रकारे स्टेटस क्रिएट करायचे आहे। जिथं मी जो डेमो इमेज यूज करतोय तिथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून अशा प्रकारे ह्या प्रत्येक ठिकाणी रिप्लेस इमेज करून घ्यायची आहे। मी हे अशाच प्रकारे करून घेतोय, तुम्ही अशा प्रकारे शेवटपर्यंत रिप्लेस इमेज आहे ती करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे बघू शकता त्या भागात आपण इमेज आहे। त्यानंतर नेक्स्ट काय करायचं, इमेज लेअरच्या खाली ॲड लेअर तुम्हाला दिसते, त्या सिम्पली लेअरला क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे। साऊंडवर क्लिक केल्यानंतर फाईल मॅनेजरमध्ये येऊन एक्सट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या मटेरियलमधील जो व्हिडिओ दिलेला आहे त्यात तुम्हाला सॉन्गही दिलेला आहे। तर सिम्पली तो व्हिडिओ सिलेक्ट करून इम्पोर्ट सॉन्ग ओनली या ऑप्शनवर क्लिक करून आपलं सॉन्ग आहे ते 1 नंबरला इम्पोर्ट होऊन येणार आहे। तर ते सिम्पली ॲड करायचे आहे। तर अशा प्रकारे बघू शकता इमेज लेअर ॲड झालेली आहे, सॉन्ग ॲड झालेला आहे। आता प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इफेक्टवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। सिम्पली आपला जो VPN तर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे। तर ट्रेंडिंग टॉपिकवरच हे ऑप्शन स्क्रोल करत इथं तुम्हाला डायमंड झूम म्हणून एक इफेक्ट मिळून जाईल, तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे। तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढून याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय। त्यानंतर हाच इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे। आता ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, एंजल विंग्स म्हणून एक हा इफेक्ट मिळून जाईल, तो इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे। त्यासाठी 2 मिनिटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी। इफेक्ट लोड झाल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला इथं एक ऑप्शन मिळून जाईल एंजल विंग्स म्हणून, तो इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे स्क्रोल करत बघू शकताय तो इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे डेव्हिल विंग्स, सॉरी आपल्याला एंजल विंग्स नाही डेव्हिल विंग्स शोधायचे, तो सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढून बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे मिळून जाईल। तर अशा प्रकारे इफेक्ट झाल्यानंतर पहिला सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचा आहे। त्यानंतर तो इमेज लेअर परत एकदा सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचा आहे। ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन सगळ्यात पहिला
वेव ABS म्हणून इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर 3rd नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत लास्टला येऊन स्प्लिट ऑप्शन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर 3 मिरर हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमध्ये जाऊन व्हर्टिकल अशा प्रकारे सेट करायचा आणि फिल्टर आहे तो 0 करून टाकायचा आहे. त्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून हा इमेज लेअर सिलेक्ट करून याची लेंथ कमी करायची आहे. त्यानंतर मधोमध आणून अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि हे ऑप्शन स्क्रोल करत लेआउट हा इफेक्ट अप्लाय करून याच इमेज लेअरला सिलेक्ट करून हे ऑप्शन स्क्रोल करायचे आहेत आणि ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला सर्क्युलेशन आहे ते -50 करून घ्यायचं आहे. आता -50 करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. आपला बॉडी इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन हे ऑप्शन स्क्रोल करत आपल्याला इथं काय करायचं आहे, डार्क साईड म्हणून एक इफेक्ट मिळून जाणार आहे. तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. तर सिम्पली तो इथं काय करायचा, अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तो डार्क साईड इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करून इथं आपल्याला काय करायचं आहे, याची जी लेंथ आहे ती आपल्याला 3 इमेज लेअरपर्यंत, म्हणजे हा एक इमेज लेअर, हा एक सेकंड आणि हा 3rd, या तिन्ही लेअरपर्यंत इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन हिल फायर म्हणून जो इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून आपल्याला परत यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं. त्यानंतर परत एकदा तोच इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन हे ऑप्शन स्क्रोल करत बाउन्स वन शेजारी इथं आपल्याला फ्लॅश इनेबल म्हणून हा जो इफेक्ट मिळून जाणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे आणि बॉडी इफेक्टवर क्लिक करून हे ऑप्शन स्क्रोल करत ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. आता ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर 9 टेल्स म्हणून एक इफेक्ट मिळून जाईल अशा प्रकारे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढून लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला इथं काय डायनॅमिक फ्लिप म्हणून अशा प्रकारचे इफेक्ट मिळून जाणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला ते इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. आता स्टार्टिंगला येऊन 2 इमेज लेअरच्या मध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन व्हाईट कलरचा बॉक्स दिसतोय, त्या बॉक्सवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, 2 मिनिटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. इफेक्ट लोड झाल्यानंतर कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून इथं तुम्हाला फ्लिप अँड झूम अशा प्रकारे 3rd नंबरचा इफेक्ट मिळून जातोय कॅमेरामध्ये. तो सिम्पली अप्लाय करून अप्लाय टू ऑल या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्या पूर्ण स्टेटसला ते ट्रान्झॅक्शन बॉक्सला इफेक्ट अप्लाय होईल. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन आपली जी PNG आहे ती सिम्पली काय करायची, ॲड करून घ्यायची आहे. PNG ॲड केल्यानंतर थोडीशी लहान करून अशा प्रकारे इथं आपल्याला काय करायचं, सेट करायचे. सेट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे वरती सेट करायचे आणि सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ते आपल्याला शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे. वाढवून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. फक्त इथं जिथं 3 मिरर इफेक्ट आहे तिथं काय करायचं, आपल्याला अशा 3 लेअर आहेत तिथं आपल्याला काय करायचे, 2 ठिकाणी अशा प्रकारे कट करून घ्यायचे. कट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तो PNG आहे तो अशा प्रकारे इथं सेट करायचा. तर सेट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.